सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद धुळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ, साई प्रतिष्ठान तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला धोरण निर्मितीच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात संपन्न झाली। या कार्यशाळेत विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक, विषय तज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या उपस्थानी एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, रोजगाराच्या संधी वाढवण्यात याव्यात तसेच आरोग्य, शिक्षण व सामाजिक संरक्षणासंदर्भात ठोस धोरण आखण्यात यावे अशा विविध सूचना व अभिप्राय मांडले। कार्यशाळेदरम्यान प्राप्त झालेल्या सूचना व शिफारसी राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असून राज्याच्या एकल महिला धोरण तयार करण्यासाठी त्यांचा विचार केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल कल्याण अजय मंडळे, तहसीलदार हंसराज पाटील, महिला बाल कल्याण अधिकारी राजेंद्र भामरे, सुनील वाघ, ईश्वर पाटील, साई प्रतिष्ठान शरद पाटील, सुनील परदेशी, वसंत पाटील, स्वाती कांकडे, मनीषा पिंपळे, चेतन भारती, मनीषा मोराणकर आदी मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद धुळे व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय धुळे तसेच यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ, श्री साई प्रतिष्ठान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळ कुसुंबा यांच्या संयुक्त आयोजनाने आज धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील एकल महिलांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आगामी काळामध्ये एकल अर्थात विधवा परित्यक्ता महिलांसाठी एक त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं धोरण तयार करण्यात यावं, या दृष्टिकोनातनं संपूर्ण महाराष्ट्रभरातनं या एकल महिलांच्या बाबतीत ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी एक धोरण ठरवलं जाणार आहे आणि ते धोरण कसं असावं या दृष्टिकोनातनं जिल्ह्यातील परित्यक्ता आणि एकल महिलांकडून त्यांचे विचार ऐकून घ्यावेत, त्यांच्याकडून उपयुक्त अशा धोरण तयार करण्यासाठी लागणाऱ्या सूचना प्राप्त करून घ्याव्यात, या दृष्टिकोनातनं आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी मॅडमांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात आलं। जिल्ह्यातील प्रमुख सर्व शासकीय अधिकारी आज या कार्यशाळेत उपस्थित आहेत। जिल्हाभरातनं जवळजवळ 350 ते 400 एकल महिलांनी या कार्यशाळेत आज सहभाग घेतलेला आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून या एकल महिलांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, मग त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक बाबतीत असतील, त्यांना कायदेशीर बाबतीत असतील, त्यांच्या घरकुलांच्या बाबतीत असतील, त्यांना ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत महिला बाल विकास अंतर्गत त्यांच्यासाठी येणाऱ्या अडचणी असतील, त्या सर्व अडचणी त्यांनी आपल्या लिखित हस्ताक्षरात फॉर्म भरून आज या ठिकाणी सादर केलेला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या सामाजिक संस्था, विविध प्रकारच्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था यांच्या माध्यमातून आणि या एकल महिलांच्या समस्या जाणून एक चांगलं धोरण तयार करून या एकल महिलांचा विकास साधता येईल या दृष्टिकोनातून आजची ही कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक विरारी, धुळे।